चंद्रपूर महानगरपालिकेमधील काँग्रेस गटनेते पदाचा वाद पुन्हा एकदा नागपूर विभागीय आयुक्तांकडे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर 9 जुलैला दोन्ही गटांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांचा गट आमने-सामने आलाय। 27 नगरसेवकांच्या पाठिंब्यावर फैसला होणार आहे। अयोध्येमधल्या राम मंदिर दान लुटीच्या प्रकरणाच्या विरोधात नाशिकमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। काळाराम मंदिराच्या बाहेर काँग्रेसकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आंदोलन। राम मंदिरामधल्या दानचोरी प्रकरणी काँग्रेसचं नाशिकमध्ये आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा। हर्षवर्धन सपकाळ यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप। बीडच्या अंबाजोगाईमध्ये राम मंदिर कथित देणगी घोटाळ्यावरून महाविकास आघाडी आक्रमक। ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भाजप सरकारच्या विरोधात निदर्शनं। कार्यकर्त्यांनी रामरक्षा आरती करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सर्व आमदारांना मातोश्रीवरती बैठकीसाठी बोलावलं। सूत्रांची माहिती, सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती आहे। आज संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवरती बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावतील। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इतर काही राजकीय गाठीभेटी होणार का याकडे देखील लक्ष आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यामध्ये मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये बैठक झाली। शरद पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या विषयी चर्चा। राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमकं काय येणार यावरती चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। राज्यामध्ये अनधिकृतपणे अजूनही बाईक टॅक्सीची सेवा सुरू आहे। विधानसभेमध्ये या संदर्भातला प्रश्न उपस्थित करण्यात आला। एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत तब्बल 16 लाख रुपयांचा दंड वसूल। बाईक ॲप चालक नशा करून गाड्या चालवत असल्याचा आरोप आहे। राज्यामध्ये ई सिगारेटवरती बंदी, मात्र अनधिकृतपणे रित्या ई सिगारेटची विक्री सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप। ई सिगारेटची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई। मे 2026 पर्यंत 112 गुन्हे दाखल केल्याची मुख्यमंत्र्यांची लेखी उत्तरात माहिती। नागपूरच्या दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकासाच्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक। दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास आराखडा लवकरच सर्व सहमतीनं साकारला जाणार आहे। या माध्यमातून देश-विदेशामधून येणाऱ्या लाखो अनुयायांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न। सांगली, मिरज, कुपवाडच्या राष्ट्रवादी नगरसेविका अश्विनी कोळी यांचं जात प्रमाणपत्र बोगस आहे। पुणे जात पडताळणी समितीचा निर्णय। कोळी महादेव एसटी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलंय। तात्काळ प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश आयुक्तांना प्रतही पाठवली। बीड जिल्ह्यातल्या खासगी शाळांची आज आणि उद्या बंदची हाक। राज्यामधील शिक्षक समन्वय संघाच्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा। विविध मागण्यांसाठी 22 जून पासून मुंबईतल्या आझाद मैदानावरती शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर येतेय। सियानं तिचा प्रियकर चेतन याच्यासोबत 4 महिन्यांपूर्वीच आपलं लग्न उरकलं अशी माहिती समोर येते आहे। सिया आणि चेतनच्या व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून पोलिसांचा दावा। आरोपींच्या 6 ते 7 महिन्यांच्या चॅटिंगची सखोल पडताळणी। विविध पॉडकास्ट, वेब सिरीज बघून सियानं गुन्हा नेमका कसा करायचा याची तालीम केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। चाकू आणि इतर शस्त्र न वापरता हत्या कशी करायची या संदर्भात सिया आणि चेतननं रिसर्च केलेला होता। तसंच वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा देखील दोघा जणांनी अभ्यास केला होता। केतन अग्रवालच्या हत्येच्या आधी सियानं जाणून घेतली जेलच्या संदर्भातली माहिती। जेलमध्ये महिलांना नेमकी कशी वागणूक मिळते या संदर्भात सियानं माहिती घेतली। कोठडीमध्ये महिलांना मारहाण होते का हे देखील तिनं जाणून घेतलं होतं। अमरावतीमध्ये बोगस सोयाबीन उगवलं नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले। तिवसा, वरुड, मोर्शी यासह 6 तालुक्यांमध्ये पेरणी वाया गेली आहे। युवा स्वाभिमानचे कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन। बोगस कंपनीवरती गुन्हे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी। धाराशिवच्या काजळ्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणानं शेतकरी संकटात आलेत। ओडीएस कंपनीच्या 228 जातीचं बियाणं पेरणीच्या नंतर उगवलं नाहीये। शेकडो एकरावरती दुबार पेरणीचं संकट आहे। खर्च परत मागण्याची मागणी होतीये। कंपनीनं मात्र बियाणं सरकार मान्यता प्राप्त असल्याचं सांगत हात झटकले आहेत।
वाशिमच्या मालेगाव बायपासवरती नाल्यामध्ये भेसळयुक्त खवा आणि ब्रेड फेकण्यात आले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कारवाईच्या धास्तीनं हे खाद्यपदार्थ नाल्यामध्ये टाकल्याची शक्यता आहे। या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा संताप व्यक्त होतोय। जळगाव पोलीस मुख्यालय परिसरामध्ये जप्त केलेला तब्बल 958 किलो गांजा हा नष्ट करण्यात आलाय। 5 पोलीस ठाण्यामधील विविध गुन्ह्यांमधला जप्त करण्यात आलेला 958 किलो गांजा नष्ट। पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडली। राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनं घेतला बीडच्या वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा आढावा। सीसीटीव्हीसाठी नियंत्रण कक्ष, मेटल डिटेक्टर आणि बंदूकधारी रक्षक नेमण्याचे मंदिर समितीला आदेश। देशभरातून भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असल्यामुळे हा आढावा घेण्यात आलाय। नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 10 मध्ये भीषण अपघात। कार चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं। 8 ते 10 जणांना उडवण्यात आलेलं आहे। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 8 जण जखमी आहेत। अपघाताच्या नंतर कार चालक गाडी सोडून फरार। रत्नागिरीच्या खेड बस स्थानकामध्ये चालकाविना एसटी बस अचानकपणे धावली आहे। बस समोरच्या दुसऱ्या बसला धडकली आणि मोठा अनर्थ टळलाय। मुसळधार पावसामुळे गर्दी नसल्यामुळे ही जीवितहानी टळली। या हलगर्जीपणासाठी जबाबदार कोण? चौकशीची मागणी। गडचिरोलीच्या एटापल्लीमध्ये धावत्या एसटी बसचा मागचा भाग निखळला। गडचिरोली अहेरी बस स्टेशनच्या जवळ कमी वेगामध्ये असताना मोठा आवाज झाला। बसमधील 25 ते 30 प्रवासी सुरक्षित आहेत। मोठी जीवितहानी टळली आहे। भंगारामधल्या बसेस रस्त्यावरती कशा काय धावतात? एसटीच्या सुरक्षेवरती संताप व्यक्त होतोय। नवी मुंबईमधल्या वाशी टोल नाक्यावरती बेस्ट बसचा भीषण अपघात झालाय। चालकाला चालत्या गाडीमध्ये फिट आली आणि हा अपघात झाला। 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले। मुंबईतल्या गोरेगाव फ्लायओव्हरवरती अंड्यांनी भरलेला एक ट्रक उलटलेला आहे। गोरेगाव ईस्ट वेस्ट फ्लायओव्हरवरती हा अपघात झालाय। अति वेगामुळे ट्रकचं संतुलन बिघडल्याची माहिती आहे। कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। अभिनेता सुयश टिळकचा जुहूच्या ईशा फाउंडेशनमध्ये बियॉन्ड द स्पॉटलाइट हा कार्यक्रम संवाद, संगीत आणि आत्मचिंतनावरती भर देणारा असा हा आगळा वेगळा उपक्रम आहे। कलाकार, सर्जनशील व्यक्ती आणि मान्यवरांचा मोठा सहभाग भूमिकांपलीकडे जाऊन आंतरिक आरोग्याशी नातं जोडण्याचा कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये काल एका सेवाभावी होमिओपॅथी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चाललेल्या या मोफत शिबिराचा हजारो भाविकांनी लाभ घेतलाय। सर्वभ फाउंडेशन आणि श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं। कर्नाटकच्या दांडेली अभयारण्यामधून आणि पश्चिम घाटामधून जंगलामधून हत्तींचे कळप महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये दाखल झाले, तर 3 हत्तींचा कळप गोवा कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये आलाय। शेतकरी आणि वन विभागाच्या समोर यामुळे मोठं आव्हान आहे।